फायनली अभिमन्यूने गौरीला दिली आपल्या प्रेमाची कबुली। गौरी अभिमन्यूची हॅपी एंडिंग। तू भेटशी नव्याने मालिका फायनली संपत आहे आणि अशातच आता प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती ते बघायला मिळणार आहे। शेवटचा एपिसोड बघायला मिळाला आणि त्या एपिसोडमध्ये गौरीने ठरवलं होतं की ती घर सोडून अभिमन्यूच्या आयुष्यातून निघून जाणार म्हणून। सत्य कळल्यावर गौरीने हा मोठा निर्णय घेतला होता, पण ती घर सोडून जाण्याआधीच मॅडम आणि अभिमन्यू दोघांनाही त्यांच्या चुकांची जाणीव होते आणि त्यानंतर ते दोघे मिळून गौरीला थांबण्यासाठी विनंती करतात। होतं असं की अर्पिता ही गौरीला खूप म्हणते की तू नको जाऊस, पण गौरी तिचंही ऐकत नाही। गौरीचे आई बाबा सुद्धा तिला घेऊन जाण्यासाठी येतात आणि ती निघणारच असते की तेवढ्यात मॅडम तिथे येतात आणि मॅडम गौरीला समजावतात, पण गौरी त्यांचंही ऐकत नाही आणि तितक्यात एंट्री होते अभिमन्यूची। मॅडम अभिमन्यूला तिथे घेऊन येतात आणि म्हणतात की हिला नको जाऊ देऊ, तू तरी थांबव, तुझं तरी ऐकते का बघ म्हणून। त्यानंतर गौरी अभिमन्यू सरांना सांगून सुद्धा तिथून निघून जाते आणि त्यानंतर फायनली अभिमन्यू सर बोलते होतात आणि ते गौरीला म्हणतात, गौरी प्लीज थांबशील, मला माझी चूक कळली आहे। माझ्या आयुष्यात जे काही झालं आणि आता जे काही होणार आहे ते तुझ्यापासून काही लपलेलं नाही, त्यामुळे मला एक संधी देशील का? मी तुला दूर करण्याच्या सगळ्या प्रयत्नात, सगळ्या नादात तुझ्या कधी जवळ आलो, तुझ्यात कधी गुंतलो हेच मला कळलं नाही आणि त्यामुळेच आता मला एक संधी हवी आहे। तू मला पुन्हा एकदा प्रेम करायला शिकवशील का? पुन्हा एकदा माझ्या चुका पोटात घालून मला एक मोठी संधी देशील का आणि माझ्या आयुष्यात परत येशील का? हे सगळं अभिमन्यू सरांकडून ऐकल्यावर गौरी मात्र आपला निर्णय बदलते आणि फायनली अभिमन्यू सरांना जाऊन मिठी मारते आणि त्यांना आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा कबुली देते। त्यानंतर अभिमन्यू सर आई आणि बाबा दोघांनाही सांगून पुन्हा एकदा गौरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात आणि अशा प्रकारे अभिमन्यू आणि गौरीच्या या स्टोरीची गोड अशी हॅपी एंडिंग होते। तर सध्या तरी ही मालिका संपली आहे, पण नक्कीच हे कॅरेक्टर्स गौरी अभिमन्यू तन्वी माहीची लव्ह स्टोरी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहील। तर तुम्हाला कसा वाटला या स्टोरीचा हा एंड, हा क्लायमॅक्स, हॅपी एंडिंग कशी वाटली तुम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी आणि लेटेस्ट गॉसिपसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।